नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण प्रभाग क्रमांक 10च्या जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुरेश भिसे यांनी फार संघर्ष करून ही तिकीट मिळवलं होतं आणि प्रभाग 10 मधून त्यांनी अटीतटीचा असा प्रवास करून नागरिकांना जोगवा या रूपामध्ये त्यांनी मतदान रूपी मतदान मागितलं होतं। परंतु एवढा प्रचार केल्यानंतरही त्यांची सीट या ठिकाणी निवडून आलेली नाही, त्यांची सीट पडलेली आहे। नेमकं काय कारण असेल आपण ते माध्यमाशी जाणून घेणार आहोत। प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार सुरेश भिसे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आमच्या प्रभागामध्ये तिन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले। शिवसेनेचे आम्ही 3 उमेदवार होतो। एक आमची महिला होती पूजाताई धबाले आणि नरेश येरळकर आणि मी स्वतः सुरेश भिसे। ज्यावेळेस आम्ही प्रचार करत फिरत होतो, मतदारांना म्हणत होतो की आम्हाला मतदान करा। आमच्या प्रभागामध्ये 6800 ओबीसीचं मतदान आहे। तर ओबीसीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला का मतदान करावं, तुमच्या पक्षानं ओबीसीचा उमेदवारच दिलेला नाही, तुमच्या पक्षानं ओबीसीचा उमेदवारच दिलेला नाही, तर आम्ही शिवसेनेला का मतदान करावं। लोकांचा रोष होता, जनतेचा रोष होता, मतदारांचा रोष होता, म्हणून आम्हाला जनतेने टाळलं। आमच्या जिल्हा प्रमुखाचं मॅनेजमेंट संपूर्ण फेल ठरलं, चुकीचं ठरलं। 35 वर्षाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे। मी याचा निषेध करतो की आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, एकही सीट शिवसेनेची परभणीमध्ये आलेली नाही। ही इतिहासातली पहिली घटना आहे। मी 35 वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय, मी पहिल्यांदा पाहायला लागलो। कारण कसं झालं माहिती आहे का, टोटल जिल्हा प्रमुख फेल झाले, मॅनेजमेंट फेल झाले। जिल्हा प्रमुखांनी परभणीमध्ये कुठेही लक्ष दिलं नाही। माझ्या प्रभाग 10 मध्ये पालकमंत्र्यांच्या 28 कॉर्नर सभा झाल्या, खासदारांच्या सभा झाल्या, आमदारांच्या सभा झाल्या, पण आमच्या जिल्हा प्रमुखांनी पाऊलही टाकलं नाही। माझ्या प्रभागामध्ये प्रभाग प्रमुख राष्ट्रवादीचं काम करू लागला, विभाग प्रमुख राष्ट्रवादीचं काम करू लागला, तरी सुद्धा जिल्हा प्रमुखांनी त्यांना रोखण्याचं काम केलेलं नाही। अशा प्रकारचं काम या परभणी शहरामध्ये झाले। जिल्हा प्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकही सीट लागत नाही। ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा हा झालेला अपमान आहे, श्रीकांत शिंदे साहेबांचा झालेला हा अपमान आहे। परभणी जिल्हा हा धनुष्यबाणाचा बालेकिल्ला आहे, इथं धनुष्यबाणाच्या सीटा यावाच लागतात, पण एकट्या आडमुठपणाचं धोरण स्वीकारल्यामुळं जिल्हा प्रमुखांनी हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिवसैनिकाची मान आणि भगव्या झेंड्याचा अपमान केलेला आहे। आज आम्हाला खाली मान घालून चढावं लागत आहे। आपण आपल्या प्रभागामध्ये गेल्या 40 वर्षाचे आपण या शिवसेनेमध्ये आहात, एकनिष्ठ आहात आणि आपण सांगता की जिल्हा प्रमुखांनी आपल्याकडे एकही दौरा केलेला नाही, येऊन एक कॉर्नर सभा सुद्धा घेतलेली नाही। नेमकी म्हणजे काय नाराजी आहे अशी? शेवटच्या दिवशीच आले, आपलं काहीतरी प्रोसिजर करायचं म्हणून रॅलीमध्ये फोटो काढून घेतला। जिल्हा प्रमुखच मॅनेज होते। जिल्हा प्रमुखाला मला तिकीट द्यायचं नव्हतं। मी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर मला तिकीट भेटल्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा जास्त वाढली। बाकी प्रभागामध्ये उमेदवारांना पैसे दिले, माझ्या प्रभागामध्ये आमच्या 2 उमेदवारांना पैसे दिले नाही। पक्षाचा निधी आलेला असताना माझ्या विरोधामध्ये माजी मंत्रीचा मुलगा उभा होता, माजी आमदाराचा मुलगा उभा होता, कोट्याधीश डॉक्टर उभा होता, आणि मी एक सर्वसामान्य ऑटोवाला, एक गरीब ऑटोवाला। मला पक्षाने तिकीट दिलं होतं, मला यांनी निधी द्यायला पाहिजे होता की नाही द्यायला पाहिजे होता, वरून आलेला होता, पण या जिल्हा प्रमुखांनी अन्याय केला, मला दिला नाही। माझ्या सोबत दुसरा उमेदवार होता, त्याला पण दिला नाही, कारण या जिल्हा प्रमुखाला या प्रभागामध्ये एकही सीट येऊ द्यायची नव्हती। प्रभाग 10च्या जे उमेदवार आहेत सुरेश भिसे हे निष्ठावंत शिवसैनिक असून त्यांनी माध्यमाशी खंत व्यक्त केलेली आहे की जिल्हा प्रमुखांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे, जाणून बुजून शिवसेनेचा त्यांनी अपमान केलेला आहे। अशा जिल्हा प्रमुखाला पदावर राहण्याचा
नैतिक काही अधिकार नाही असं त्यांनी माध्यमाशी सांगले. परंतु सुरेश भिसे हे एक गरीब ऑटोवाले आणि त्यांनी ज्यावेळेस आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानंतर शिंदे साहेबांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि ते निवडणुकीला सामोरे जात असताना आज ते त्यांची परिस्थिती चांगली, मतदानाची परिस्थिती चांगली असताना ते निवडून येण्याच्या झोतामध्ये होते. परंतु या प्रभागामध्ये दिग्गज असे त्यांच्यासमोर उमेदवार होते, जेणेकरून पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांचा प्रभाग त्यांनी पिंजून काढून या ठिकाणी 28 सभा घेतल्या आणि त्यांचा उमेदवारही शेवटी या ठिकाणी पराभवाला त्याला सामोरं जावं लागलेलं आहे. 4 पैकी फक्त एकच भाजपाची सीट या प्रभागात निवडून आलेली आहे आणि शिवसेनेचे जिल्ह्यामध्ये त्या शहरामध्ये त्यांना भोपळा मिळालेला आहे. सुरेश भिसे यांची खंत आहे की आपण माध्यमासमोर ही खंत मांडली पाहिजे. आपण त्यांच्याशी जाणून घ्यावं की आपण एवढे सक्षम असताना, आपली सीट निवडून येत असताना नेमकं काय गणित झालं, काय म्हणजे कशा परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये काय झालं, आपण त्यांच्याशी जाणून घ्यावं. या प्रभागामध्ये आमच्या जिल्हा प्रमुखांनी सभा नाही घेतल्या. भाजपच्या मेघना दीदींनी 28 सभा घेतल्या. मशालीच्या खासदार साहेबांनी सभा घेतल्या, आमदार साहेबांनी सभा घेतल्या, पण आमच्या जिल्हा प्रमुखांनी सभाच घेतल्या नाही. आमच्याकडे लक्षच दिलं नाही. आमचा विभाग प्रमुख राष्ट्रवादीचं काम करायला आहे, त्याच्यावर दबाव नाही आणला. आमचा प्रभाग प्रमुख राष्ट्रवादीचं काम करायला आहे, त्याच्यावर दबाव नाही आला. सीट येतील कुठून? जर पक्षाच्या कार्यकर्त्याला, उमेदवाराला पक्षाचं जर पाठबळच नसेल, एक तर पैसा नाही आणि जिल्हा प्रमुखांचं लक्ष नाही, मग सीट येईल कुठून? आपल्या प्रभागामध्ये जे लक्ष्मी अस्त्राचा वापर झालेला आहे याचा परिणाम आपल्याला झाला असं वाटतंय. 100% झाला. लक्ष्मी अस्त्राचा तो वापर झाला, पण मला सहानुभूतीची एवढी लाट होती, कारण गेल्या 40 वर्षापासून मी पक्षाचं काम करतोय. मला सहानुभूतीची लाट होती. माझ्यासोबत माझ्या 3ही सीटा 100% निवडून येणार होत्या, पण ओबीसीचा उमेदवार यांनी द्यायला पाहिजे होता. जिल्हा प्रमुखांनी ओबीसीचा उमेदवार का नाही दिला? आम्हाला लोक प्रश्न विचारू लागले की तुमच्या पक्षाला ओबीसीच्या उमेदवाराची गरज नाही का? माझ्या प्रभागामध्ये 6,800 ओबीसीचे मतदार आहेत. त्या लोकांचा रोष पत्करावा लागला, त्याच्यामुळं आमच्या 3ही उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झालं. शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते, गरीब ऑटो रिक्षा चालक सुरेश भिसे गेल्या 40 वर्षापासून या शिवसेनेचे निष्ठावंत असे काम करतात आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांची या ठिकाणी हार झालेली आहे. त्यांनी आपल्या माध्यमाशी जी त्यांच्या मनामध्ये खंत होती ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे. अजून आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत की आपला प्रचार तर फार जोरामध्ये होता, आपण जोगवा मागून सुद्धा या प्रभागामध्ये फिरलात, लोकांना भीक मागून सुद्धा आपण मतदान रूपी त्यांना या ठिकाणी आव्हान केलं होतं आणि नागरिकही तयार होते, परंतु याचा परिणाम काय झाला नेमका आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ओबीसीचे माझ्या प्रभागामध्ये ओबीसीचं मोठं पाठबळ आहे. ओबीसीच्या आमच्या जिल्हा प्रमुखांनी ओबीसीचा उमेदवार न दिल्यामुळे ओबीसीचे 6,800 मतदार नाराज झाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. ओबीसीचे लोक नाराज झाले, त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला मतदान नाही केलं. ते म्हणले तुम्हाला गरजच नाही आमची, तुमच्या पक्षाला आमचा उमेदवारच दिला नाही. राष्ट्रवादीने उमेदवार दिला, मशालीवाल्याने उमेदवार दिला, बाकी सर्व पक्षांनी उमेदवार दिला, वंचितला सुद्धा उमेदवार दिला आणि शिवसेना एवढा मोठा पक्ष असताना सुद्धा तुम्ही ओबीसीचा उमेदवार देत नाही, म्हणजे तुम्हाला आमच्या मताची गरज नाही, आम्ही तुम्हाला का मतदान करावं? हा लोकांचा रोष होता. प्रभाग 10 मध्ये ओबीसीचा शिवसेना शिंदे गटाला उमेदवार न दिल्यामुळं हा परिणाम झाल्याचं शिवसैनिक सुरेश भिसे यांनी माध्यमाशी सांगितलेलं आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.